नमस्कार मंडळी, मी धनश्री. भक्तिमंत्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी लीला या आपल्या सिरीजमध्ये आपण आज ऐकणार आहोत 7 दिवस उपाशी राहिला तरी तो माणूस जिवंत कसा, त्याबद्दलची ही कथा. अक्कलकोट गावात एक गरीब ब्राह्मण राहायचा. त्याचं नाव होतं बाळप्पा. खूप श्रद्धाळू, पण घरात 18 विश्व दारिद्र्य. कामधंदा नाही, शेत नाही, बायको मुलं उपाशी. एक दिवस मुलगा रडत म्हणाला, बाबा भूक लागली. बाळप्पाचं काळीज तुटलं. खिशात दमडी नाही. तो सरळ स्वामींच्या मठात धावत गेला. बाळप्पा स्वामींच्या पाया पडून रडायला लागला. स्वामी, माझी मुलं उपाशी मरतील, काहीतरी करा. सगळे सेवेकरी म्हणाले, स्वामी याला जेवायला द्या, धान्य द्या. पण स्वामी काय म्हणाले माहिती आहे? स्वामी म्हणाले, तू 7 दिवस उपवास कर. बाळप्पा अवाक झाला. स्वामी, मी आधीच 2 दिवस उपाशी आहे, मुलं उपाशी आहेत आणि तुम्ही म्हणताय उपवास कर. स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, श्रद्धा असेल तर कर, 7व्या दिवशी येऊन भेट. त्यानंतर बाळप्पाने स्वामींवर विश्वास ठेवला. 7 दिवस अन्नाचं कण नाही, पाण्याचा थेंब नाही, फक्त श्री स्वामी समर्थ जप. 7व्या दिवशी तो लटलटत मठात आला. जीव जायची वेळ आली होती. स्वामींनी त्याला जवळ बोलावलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, डोळे बंद कर, आता घरी जा. बाळप्पा घरी पोहोचला आणि दार उघडतो तर काय, घरात सोन्याच्या मोहरांचा ढीग लागला होता. धान्याची पोती, दूध, तूप, फळा बरोबर सर्व काही घरामध्ये होतं. बायको मुलं जेवत बसली होती. बायको म्हणाली, अहो सकाळी एक व्यापारी आला, म्हणाला स्वामींनी पाठवलंय, हे सगळं तुमच्यासाठी. बाळप्पा धावत मठात गेला. स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं. स्वामी म्हणाले, बाळ्या, उपवास तुझा नव्हता, परीक्षा तुझ्या श्रद्धेची होती, तू पास झालास. मित्रांनो, जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात ना, तेव्हा स्वामींची वाट उघडते. फक्त एक गोष्ट मागतो, स्वामी, संपूर्ण श्रद्धा ती असेल तर 7 दिवस काय, 7 जन्माची गरिबी संपते. तर मंडळी, अशी होती स्वामींची आजची ही लीला. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा. त्याचबरोबर अशाच छान छान स्वामी लीला ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या लीलामध्ये. श्री स्वामी समर्थ.